बाहेर ते येते बरं का. नाही मी लूज ठेवलं इथं, इथं लूज ठेवलं. राहते. तुम्हाला होऊन गेली की नाही इन्फेक्शन कोरोना? नाही मला नाही. सिम्टम्स वगैरे कधी येऊन गेली की? मला ताप थोडा आला होता मध्ये, म्हणजे पहिल्याच्या ताप टेस्ट आला होता. टेस्ट आणि स्मेलचा लॉस नव्हता. मी जेवणही भरपूर करत होतो, काय प्रॉब्लेम नव्हता. फक्त एक दिवस अंदाजे त्याचं कारण होतं की मी सकाळी 5 ला निघालो औरंगाबादवरनं, जाऊन रिटर्न रात्री 10 ला रिटर्न. नमस्कार. हॅलो महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवरती आज आपण कोरोना विषाणूची जी गेले 1.25 वर्ष जी लाट पसरते त्याविषयी, आरोग्य व्यवस्था जी कोलमडते, गेले वर्षभर जी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे त्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. शासनाने अनेक प्रयत्न केलेले आहेत, ते प्रयत्न आज तोकडे पडताना दिसत आहेत. या ठिकाणी जर शासनाने निर्बंध घातले, त्या निर्बंधाचा जर अवलंब करायचा म्हटलं तर हातावरती जे पोट आहे त्यांची वाईट अवस्था होते. तर निर्बंध पाळले गेले नाहीत तर कोरोना 11-11 आपलं रूप धारण करतोय, हे आपण पाहिलेलं आहे. एप्रिल महिन्यात तर प्लाझ्मा असेल, बेड असेल किंवा त्याचबरोबर रेडमिसिव्हिर इंजेक्शन यासाठी लाईनीच्या लाईनी लागलेल्या, रांगेच्या रांग लागलेल्या आपण पाहतोय. अशा वेळी जो हा भयावह जो कोरोना आहे याच्यासाठी लसीकरणही चालू आहे. ही लसीकरण जे चालू आहे याच्यासाठी सुद्धा मोठी रांग लागलेली आहे. मेडिकल असेल की त्याचबरोबर दवाखाने असतील, मेडिकल बाहेर औषधासाठी तर दवाखान्यावर स्वॅब देण्यासाठी हे आपण रांगा पाहतोय. अशा वेळी लोकांना जी काही अनेक प्रश्न आहेत या कोरोनाविषयी असणाऱ्या प्रश्नांची आज आपण डॉक्टर पाटणकर आणि त्याचबरोबर प्राध्यापक शिरीष शिवदे सर यांच्याकडून आपण काही गप्पा मारून या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं हॅलो महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी जे सामान्यांना जे प्रश्न आहेत त्या पद्धतीनं हा जो कोरोना व्हायरस आहे हा खरंच कृत्रिम आहे की लॅब मेड आहे, हा प्रश्न आहे. याविषयी आपण काय सांगाल? या कोरोना व्हायरसबद्दल म्हणजे आता ह्या कोरोना व्हायरसने पूर्ण जगामध्ये हाहाकार माजवलेला आहे. तसेच आता तुम्ही बघताय भारतामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पेशंट्स वाढत चाललेले आहेत. आता मुख्य मुद्दा हा आहे की सर म्हणजे मी आता स्वतः न्यूरोसर्जन आहे, डॉक्टर आहे, पण तुम्ही एवढं संशोधन त्याच्यावरती केलेलं आहे, तुम्ही गेले 1 वर्ष झालं त्याच्यावरती पेपर्स वगैरे वाचलेले आहेत किंवा त्याच्यावरती सखोल अभ्यास तुम्ही केलेला आहे, तुम्ही एक त्यातले शास्त्रज्ञ आहात. तर तुम्हाला काय वाटतं की हा व्हायरस हा कृत्रिम आहे, मॅनमेड आहे का हा लॅबमध्ये तयार केला गेला होता? कारण वुहानमधून हा व्हायरस आला असं आपण बघितलेलं आहे किंवा आपण त्याच्यावरती न्यूज चॅनल्समध्ये पण बघितलेलं आहे. तर बरेच त्याच्यावरती म्हणजे चर्चा आहेत की हा व्हायरस ॲनिमल ट्रान्समिशन आहे किंवा बर्डमधून आलेला आहे.
म्हणजे अगदी रिसेंटली त्याच्यावरती WHO संशोधन करून काही त्यांचे निष्कर्ष पण केलेले आहेत. पण तुम्हाला काय वाटतं की हा व्हायरस खरोखर लॅबमध्ये तयार केला गेलेला आहे, हा कृत्रिम व्हायरस आहे? काय तुमचं म्हणणं आहे याच्यावरती? हा व्हायरस पहिल्यांदा ज्यावेळेस भारतीयांना पेश झाला आणि ज्या प्रकारची कोरोनाची लाट पसरण्याच्या आधी भीतीची लाट जी पसरली, तेव्हा सर्वांच्या साहजिकच मनात हा प्रश्न येत होता की अरे हे काय आहे आणि कुठून आलं, आणि सर्वत्र पॅनिक पसरली. हो, ह्या पॅनिकचा मी सुद्धा एक मोठा बळी होतो. बरोबर. मी 2 महिने बातम्या पाहणं बंद केलं होतं. हो. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की खरंच हा व्हायरस काय आहे हे बघूया. आणि त्यानंतर मी जगात जे प्रेस्टिजियस सोर्सेस आहेत, येल युनिव्हर्सिटी म्हणा, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, लॅन्सेट मॅगझिन्स, लॅन्सेट जर्नल, असे मोठमोठ्या सोर्सेस जवळ 1000पेक्षा जास्त पेपर स्टडी केले. माझा पहिला शोधण्याचा मुद्दा असा होता की खरोखर हा कृत्रिम आहे की हा लॅब मेड आहे. कारण ही डिबेट फार हिटेड होती त्यावेळेस. मला असं वाटलं की कुठलंही सरकार, मला बरेच जण म्हणायचे की चीननं तयार केलं आहे का हा व्हायरस? असं कुठलं सरकार, कधी एखाद्या देशाचं सरकार व्हायरस तयार करत नाही, आणि केलं तर कशासाठी करेल? मग त्याच्या संदर्भानं मी काही त्याच्या डिटेल्समध्ये गेलो, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की हा ज्या आजपर्यंत झोनॉटिक जे व्हायरसेस आहेत, म्हणजे प्राण्यातून मानवात संक्रमित होणारे, त्याला झोनॉटिक असं, झोनॉटिक म्हणजे प्राण्यातून तो मानवामध्ये येतो. असे जे व्हायरस आहेत त्यातला हा एक व्हायरस आहे. त्याचं मी कंपॅरिझन पाहिलं. हा बॅटमधून आलेल्या व्हायरसशी 96% मॅच होतो. म्हणजे वटवाघळूतून तो आलेला आहे असं. हो. त्यानंतर पँगोलिन, की जी अशी एक थिअरी आहे की हा बॅटमधून पँगोलिन, की पँगोलिनला आपल्याकडं खवलं मांजर असं म्हणतात. हो. तर त्याच्याशी जो मॅच होतो तो 91% हा मॅच होतो. अच्छा. आणि तिसरं ह्याचं मॅचिंग ते जबरदस्त ठरलं, ते हे की 2002 साली जो सार्स आलेला होता, अच्छा, सार्स व्हायरस, सार्स 1, त्याच्याशी याचं मॅचिंग 80% राहिलं. आणि नुकताच 13 साली जो येऊन गेला शेवटचा मर्स, MERS, मिडल ईस्ट चा व्हायरस जो होता, त्याच्याशी याचं मॅचिंग साधारण 50% राहिलं. ह्याच्यातलं जे तिसरं मॅचिंग आहे सार्स 1 2002शी, ते आणि जे पहिलं मॅचिंग आहे बॅटशी म्हणजे वटवाघळाशी, की जे 96% मॅचिंग आहे, हे असं सांगतं की हा मॅनमेड नाही आहे. तथापि ह्याच्यात एक प्रश्न उत्पन्न होतो, जर का हा लॅबमेड नाही आहे, मॅनमेड नाही आहे, तर इतके दिवस हा होता कुठं? चीनी लोक जे होते ते वटवाघळू खाणं किंवा खवल्या मांजर खाणं वगैरे, ते हे काय आज करत होते काय? हे ते कधीपासून करतात? अगदी बरोबर. आजच का आला? ह्याच वेळेस तो येण्याचं काय कारण आहे? ह्याच वेळेसच तो का आला? तर ह्या कल्पनेनं ह्या दुसऱ्या कल्पनेला बळ दिलं की हा बहुतेक लॅब मेड असावा. तर ह्याचं शेवटचं कन्क्लुजन असं आहे की वुहानची जे लॅब होती त्याच्यामध्ये एक खाजगी 3-4 सायंटिस्ट याच्यावरती प्रयत्न करत असावेत, एक नवीन व्हायरस पर्सनल एक्सपेरिमेंटल लेवलवरती, आणि त्याच्यातून तो लीक झाला. ह्याच्यावरती बऱ्यापैकी सहमत आहे, एकमत बऱ्यापैकी आहे. त्यामुळे तो मानवनिर्मित वाटतो. त्यामुळे तो मानवनिर्मित वाटतो. बाकी चीनी सरकारनं हा निर्माण केला असेल ह्याची कसलीही पॉसिबिलिटी नाही आहे. चीनमध्ये पहिल्यांदा वुहानमध्ये आला म्हणून तो तिथल्या लोकांनी निर्माण केला असं एक म्हटलं जातंय, परंतु सरकारने निर्माण केला असं काही नाही. बिलकुल नाही.
ह्याच्यामध्ये डॉक्टर ली नावाचे जे व्हायरॉलॉजिस्ट होते त्यांनी स्वतः त्याच्यावरती एवढा भर टाकला की माझ्याकडे प्रूफ आहेत की हा वुहान लॅबमध्येच तयार झाला आणि तो कृत्रिमच आहे. त्याच्यामागे त्यांनी एक कारण दिलं की हा व्हायरसचा जो साईज आहे तो साधारण 140 नॅनोमीटर एवढा साईज की जो बऱ्यापैकी मोठा साईज आहे हा. तर याचा अर्थ हा एवढा मोठा व्हायरस आला म्हणजे हा कृत्रिम मेडच आहे, हा नैसर्गिक असू शकत नाही, असं पण त्याच्यावरती बरंच हे झालं. पण ह्याच्यामध्ये एक आहे की WHO जे फायनल रिझल्ट दिलेला आहे तो चीनच्या बाजूनं दिलेला आहे की हा व्हायरस काय कृत्रिम मेड नाही आहे. हा ते म्हणतात की तो वटवाघळातून आला, एका पक्ष्यातून आला आणि तो एका प्राण्यामध्ये गेला की ज्याच्यामध्ये त्यांनी खवल्या मांजर हे एक्सप्रेशन दिलेलं नाही आहे. एका कुठल्या तरी प्राण्यामध्ये तो गेला आणि तिथून तो ह्युमन्समध्ये स्प्रेड झाला, असं त्यांचं एक थेरी आहे. तेव्हा एक पॉसिबिलिटी म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार एक 20% पॉसिबिलिटी आहे की तो कदाचित कृत्रिम मेड असावा व्हायरस. जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे की काही सायंटिस्टनी पर्सनल लेवलवरती एक्सपेरिमेंट करून हा तयार केलेला असू शकतो की जो लीक झाला की ज्याची कल्पना चीनच्या सरकारलाही नसेल, अशी एक शक्यता दाखवते. आपण पुढच्या मुद्द्याकडे बोलूया. बोला. आता एक साधा प्रश्न म्हणजे आता जो मास्क वापरतो तर मास्क वापरण्यामुळे हा जो व्हायरस आहे तो खरोखर आपल्याला होत नाही आहे किंवा त्याच्यासाठी आपण सॅनिटायझर वापरतो आहे, ह्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे का आणि मास्कमुळे खरोखर आपण सुरक्षित राहू शकतो का? डेफिनेटली मास्क हे ह्याच्या विरुद्धचं मुख्य ब्रह्मास्त्र आहे असं मी म्हणतो. कारण सर्वसामान्य लोकांना ह्याच्यातली एक कल्पना नाही आहे. तुम्ही जेव्हा श्वासोच्छ्वास करत असता तेव्हा तुमच्या नेझल कॅव्हिटीतून, नासिका मार्गातून एरोसोल्स नावाचे एक बारीक ड्रॉपलेट्स की जे किती बारीक असतात ते अगदी नॅनोमीटरमध्ये पण असतात आणि त्याच्यापेक्षा खूप मोठे पण असतात. नॅनोमीटर म्हणजे साधारण मिलीमीटरचा 1,00,000वा भाग इतका छोटा. तर हे काही नॅनोमीटर्समध्ये असतात आणि काही खूप बऱ्यापैकी मोठे पण असतात. हे जे एरोसोल्स आहेत की ज्याला आपण ड्रॉपलेट्सही म्हणू शकतो, हे जे एरोसोल्स आहेत हे त्यांचे ॲक्च्युली पॅराशूट्स आहेत. हे पॅराशूट्स आहेत या व्हायरसचे आणि हे तुमच्या नेझल कॅव्हिटीतून बाहेर येतात आणि खास करून ज्याच्याशी तुम्ही बोलता आहात, ज्याच्यासमोर बसलेला आहात, इफ यू आर शेअरिंग अ क्लोज्ड एअर स्पेस विथ अ पर्सन फॉर मिनिमम 10 मिनिट्स, 10 मिनटासाठी तुम्ही जर का क्लोज्ड एअर स्पेस जर का शेअर करत असाल तर खूप दाट शक्यता आहे तो मनुष्य न बोलतासुद्धा त्याचे एरोसोल्स तुमच्या कपड्यावरती, केसांवरती, अंगावरती येऊन सेटल होतील आणि तुम्ही जर का तिथं हात लावला, नंतर तुम्ही हात लावाल, त्यानंतर डोळे चोळाल, त्यानं तुम्ही नाक हे कराल, तुम्ही दातात तोंडात बोट घालाल, त्याच्यातून तुमच्यात प्रवेश होऊ शकतो, ट्रान्समिशन होणार. आणि ज्या क्षणी हा तुमच्या शरीरात जातो ना, ज्या क्षणी हा तुमच्या शरीरात जातो त्याच्या 10व्या मिनिटाला हा तुमच्या सेलमध्ये जातो, म्हणजे तो पेशीमध्ये जातो. हा फार जातो आणि 10व्या मिनिटाला पेशीत गेल्यानंतर 10 तासाच्या आत ती पेशी तो संपूर्णपणे व्यापून टाकतो. हजारो व्हायरसेस निर्माण करून तो ती पेशी फोडतो फक्त 10 तासाच्या आत. हा फार मोठा विषय आहे सर, कारण की तुम्ही असं म्हणता की जेव्हा एखादा व्हायरस किंवा जे काही ग्रुप ऑफ व्हायरसेस आहेत ते जेव्हा तुमच्या नाकातून जाऊन, घशामध्ये जाऊन, तिथून ते ज्यावेळेस ते एका पेशीमध्ये जातात त्याला फक्त 10 मिनटं लागतात. फक्त 10 मिनिटं. आणि एकदा का ते केले तर मग मला सांगा की गरम पाण्याच्या गुळण्या करणे, वाफारा घेणे, हा जो प्रकार आहे याचा काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. म्हणजे याचा काहीच उपयोग नाही. काय उपयोग नाही. अच्छा, म्हणजे फक्त मास्क घालणे. आणि मला असं वाटतं की मास्क सुद्धा एक पर्टिक्युलर क्वालिटीचा मास्क पाहिजे. तो मास्क बद्दलच्या गाईडलाईन्स ह्या सरकारनं ठळकपणे आणि वारंवार जाहीर केल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण मास्कच्या कडेला आणि मास्कच्या वरती
हा व्हायरस आपल्या भागातल्या हवामानाला कमीत कमी 6-8 तास ते जास्तीत जास्त 2 दिवसपर्यंत टिकू शकतो. म्हणजे समजा असं कल्पना करा की तुमच्या मासच्या संपूर्ण कडेला लाखो व्हायरस आहेत, संपूर्ण कडेला लाखो व्हायरस आहेत आणि तुम्ही सतत मास्कच्या बोट घालून सतत नाक खाजवताय, तो मास्क असा कडेला हात लावून नीट करताय, त्याच बोटानं तुम्ही डोळा चोळताय. अरे काय उपयोग आहे त्या मास्कचा? मास्क घालणं ही सुद्धा एक शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध प्रक्रिया आहे. म्हणजे त्याचा वापर मास्क जो आहे, मास्क केवळ वापरला नाही पाहिजे, तुम्ही वापरला याचा अर्थ तो तुम्ही सुरक्षित नाही, तर तो कसा वापरावा आणि कोणत्या पद्धतीने घालावा ही एक प्रणाली आहे, ती एक पद्धत आहे, ती पद्धत आपण अवलंबली पाहिजे. आता एक प्राध्यापक सर, असा एक प्रश्न आहे की हा जो व्हायरस आहे आता, हा आशियाई देशातील इतर देशांच्या तुलनेत फक्त आपल्या भारतातच फार मोठ्या प्रमाणात आत्ता दिसतो. याचं खरं असं का, इतका उद्रेक आपल्याच देशात का? तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारलाय, इतका सुंदर प्रश्न विचारलाय हा. मला खरोखर खूप आनंद झाला. त्या प्रश्नाचं सार्वत्रिकरित्या चर्चा होताना दिसत नाही. तुम्ही जर का दक्षिण आशियाई देश पाहिलेत, आज व्हिएतनाम जर का पाहिला तुम्ही, 10 कोटी लोकसंख्या आहे. आजच्या केसेस 3-4 नवीन केसेस आहेत. आजपर्यंतचे टोटल डेथ्स गेल्या 1.25 वर्षातले 25-26च्या घरात आहेत. आपल्या सातारा जिल्ह्यात एका दिवसात मिळतात तेवढे त्या व्हिएतनाम देशात. व्हिएतनाममध्ये म्हणजे जिथे 10 10 कोटी देश संख्या आहे. आहे, 10 कोटी. म्हणजे एक महाराष्ट्र धरा. मी दुसरी तुलना करीन, इटली किंवा फ्रान्स किंवा स्पेन ह्याच्या साधारण डबल देश आहे तो. ओके. ज्यावेळेस तुम्ही इटली आणि स्पेनचं काय झालं हे पाहताय, त्यावेळेस ह्या म्यानमारमध्ये व्हिएतनाममध्ये मागमूससुद्धा नाही आहे. व्हिएतनामचं सोडून द्या, श्रीलंकेत काही नाही आहे, म्यानमारमध्ये काही नाही आहे, बांगलादेशमध्ये काय, बांगलादेशची 22 कोटी लोकसंख्या आहे, 22 कोट, 4,000-3,000 पेशंट निघत आहेत. तुमच्या महाराष्ट्राची 12 कोट लोकसंख्या आहे, आज तुम्ही 70,000वरती पोचलेला आहे. त्यामुळं ह्याचं कारण असं आहे की प्रत्येक देशाचं, त्याला एक इंग्लिश जड शब्द आहे माझ्याकडं, थोडा जड आहे, सोशल इंटरॅक्टिव्ह डायनॅमिक्स. सोशल इंटरॅक्टिव्ह डायनॅमिक्स म्हणजे काय, त्या देशाचं सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाणचं जे स्वरूप असतं हे वेगवेगळं असतं. आपल्या भारताचं सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाण जे आहे ना, ही या देशांपेक्षा प्रचंड भिन्न आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर लग्न, एक लग्नाचं फक्त उदाहरण घेतो मी. तुम्ही अशा गेल्या वर्षभरात शेकडो बातम्या ऐकल्या असतील की वराडी मंडळींना असं झालं, इतकी वराडी मंडळी बाधित झाली वगैरे वगैरे. ह्या लग्न ह्या प्रकारात काय असतं, सर्वात मोठा कल्प्रिट ह्याच्यातला खास करून आपल्या महाराष्ट्रात लग्न आहे. इंडोर गॅदरिंग्स होतात, इंडोर. एका लग्नासाठी कित्येक इंडोर मीटिंग होतात. ह्या 4 जणात, त्या 8 जणात, त्या 10 जणात तिकडं, त्या 5 जणात इकडं, इंडोर मीटिंग्स. कारण बऱ्याच गोष्टींची खात्री करून घ्यायची असती, बऱ्याच गोष्टी क्रॉस चेक करायच्या असतात, बऱ्याच गोष्टी ठरवायच्या असतात. ह्या एका लग्नानिमित्त होणाऱ्या इंडोर मीटिंग्ज आहेत ना, ते 20-25च्या घरात जातात आणि कमीत कमी 150 ते 200 पब्लिक ह्याच्यात इन्व्हॉल्व असतं. आणि इंडोर मीटिंग ओपन स्पेसमध्ये जमलेलं 1,00,000 पब्लिक, हे ओपन स्पेस, मी पुन्हा काय सांगतोय नीट ऐका, ओपन स्पेसमध्ये जमलेलं 1,00,000 पब्लिक ह्याच्यापेक्षा धोकादायक इंडोर लग्नाच्या हॉलमध्ये जमलेलं 500 पब्लिक हे इक्वल आहे. कारण ह्याच्यात अत्यंत एक्स्ट्रीमली हायली ट्रान्समिसिबल 3 गोष्टी सतत एक्सचेंज होत असतात. ग्लासवेअर्स म्हणजे ग्लास, पाण्याचे ग्लास ग्लास किंवा बिस्लरी बॉटल्स म्हणून काचेच्या वस्तू. हां. दुसरी गोष्ट प्लास्टिक वेअर्स म्हणजे बिस्लरी बॉटलच की किंवा सरबत वगैरे त्याच्यातून दिले जातात. आणि चौथी गोष्ट
मेटलवेअर्स, स्टील, स्टेनलेस स्टील, हो. ह्याच्यावरती हा व्हायरस प्रचंड परसिस्ट करतो. 3-3 दिवस म्हणजे तो व्हायरस तिथे 3-3 दिवस राहिलेलाच असतो. आणि शिवाय मी मागाशी एक थेरी सांगितली, एक मॅसेच्युसेट्स युनिव्हर्सिटीचा सायंटिस्ट आहे, त्यानं हे सांगितलं आहे की तुम्ही जर का क्लोज्ड एअर स्पेस 2 मीटर अंतरावरती, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकाशित झालेले पेपर्स आहेत, त्याच्यातलं वाचून हे मी सांगतो, त्याचा मी धांडोळा घेतलेला आहे. क्लोज्ड एअर स्पेसमध्ये तुम्ही 10 मिनटं जर का शेअर केली तर यू आर हायली पॉसिबली विल गेट इन्फेक्टेड. आणि लग्नाच्या हॉलमध्ये किमान 400-500 मंडळी 2-2 तास 3-3 तास एकत्रित राहतात. मागच्या वर्षीचं एकच उदाहरण देतो, नुसता वरळी कोळीवाडा एका लग्नानं किती हे झालेला होता, इफेक्ट झालेला होता, बाधित झाला होता. आणि आपल्याकडं दर दिवशी महाराष्ट्राचं नुसतं बोलतो, आत्ताचं सोडून द्या, गेले 15 दिवस 1 महिना बंद आहे, पण 1 महिन्यापूर्वी दर दिवशी 4 ते 6 हजार लग्न होत होती. जरा कल्पना करा काय उद्रेक झाला असेल. हा तुम्ही सर फार मोठा मुद्दा मांडला की तुम्ही एका बाजूला संशोधनातनं असं दाखवताय किंवा असं दिसून येतं की ज्या ठिकाणी इंडोर मीटिंग्स होतात, एस्पेशली महाराष्ट्रासारख्या ठिकाणी किंवा आपण म्हणू भारतसारख्या ठिकाणी, की जिथे लग्न मोठ्या प्रमाणावरती केले जातात आणि त्याला एक सरकारकडून एक्सक्यूज पण दिला जातो, एक सॉफ्ट कॉर्नर पण दिलं गेलेलं आहे की ठीक आहे, लग्न आहे, तुमच्या भावना असतात त्याच्यामध्ये, हे वराडी मंडळी असतात वगैरे, हे ठीक आहे, ते जे काय असेल ते. पण आता बाहेर जे लोक फिरतात, आता उदाहरणार्थ आपण दादरच्या स्टेशनवरती बघतो, प्रचंड गर्दी, एकमेकाला अगदी घासून बिसून भाजीपाला विकत घ्यायचं चाललं, हे चाललंय, आणि मास्क कुणाचा खाली आहे कुणाचा वर आहे काय त्याला काय नियम नाही, पण तिथे मात्र कोरोनाचा उद्रेक होताना दिसत नाही. पण तुम्ही जे आता फॉर एक्झाम्पल इंडोर मीटिंग्स म्हणला, आता तुम्ही कंपनीचे हे धरा, इंडोर हॉल्स धरा की जिथे लोकांना एकत्र बसून 6-6 तास काम करावं लागतं आणि जिथे AC चालू असतो, म्हणजे स्पेशली मुंबईसारख्या ठिकाणी जिथे सगळीकडं पॅक असतं आणि फक्त सेंट्रल AC किंवा एक AC बसवलेला असतो आतमध्ये, म्हणजे अशा ठिकाणी कोरोना पसरण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त किंवा मॅक्झिमम असेल. पण हा मुद्दा फार मोठा आहे, कारण की मग उद्या लॉकडाऊन करून तुम्ही जेव्हा बाहेरची गर्दी कमी करताय, मग ह्याला काय अर्थ राहतो, असं तुमच्या ह्याच्यातनं दिसून येत नाही का? याच्यासाठी माझ्याकडे एक पुरावा आहे आणि तो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. ऑक्टोबर नंतर पहिली लाट वेगवानरित्या खाली येत होती, बरोबर आहे, आणि त्याच वेळेस दिवाळी आली. दिवाळीच्या जस्ट आधी रस्ते अक्षरशः महापूर आला होता, महाप्रलय झाला होता गर्दीचा. आणि त्यानंतर सगळ्यांना चिंता पडली होती की आता काय होणार. पुण्याचं लक्ष्मी रोड घ्या, तुमच्या कोल्हापूरचा महाद्वार रोड घ्या, दादर मार्केट घ्या, कुठलेही रोड घ्या, कुठल्याही मोठ्या शहरातले कुठलेही गजबजलेले रोड घ्या, अक्षरशः लाखो लोक रस्त्यावरती आले होते. त्यानंतर 5 नोव्हेंबरला दिवाळी आली. किती वाढला कोरोना खाली आला. नोव्हेंबरमध्ये कोरोना खाली आला. डिसेंबरमध्ये काय झालं, वाढला, तो आणखीन खाली खाली आला. जानेवारीत काय झालं, वाढला नाही, तो आणखीन खाली गेला. फेब्रुवारीच्या मध्यापासून तो वाढला. 3.5 महिने घेतले का त्यानं, करोडो लोकांचं इन्फेक्शन पचवायला 3.5 महिने घेतले. नाही, म्हणजे हाच एक मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केलाय तुम्ही की पहिली जी लाट होती ती नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर नंतर ती खाली गेली. पण तोच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की पहिली लाट मुळात गेलीच खाली का? कारण होस्ट इम्युनिटी नव्हती, एवढे इन्फेक्शन्स नव्हते. तुम्ही जसं आत्ता म्हणला दिवाळीमध्ये गर्दी भरपूर वाढली होती, लोक इकडे तिकडे फिरत होते, आणि एवढं सगळं असून सुद्धा फायनली परत लाट कमीच झाली. म्हणजे ज्यावेळी सगळ्यांना लोकांना, म्हणजे मला आठवतं आहे की बातम्यांमध्ये आणि याच्यामध्ये गर्दी करू नका, मास्क वापरा, ह्या सगळ्या गोष्टी दाखवत होत्या, तरीसुद्धा कोरोना हा कमीच होत चालला होता आणि सप्टेंबरमध्ये त्याचा पीक आला होता. आता मला हा प्रश्न पडलेला आहे की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचं पीक येण्याचं कारण काय, आणि त्यानं तो सप्टेंबर ऑक्टोबरच का धरला? कोरोनाला काय महिने कळत नाहीत, कोरोना शेवटी तो व्हायरस आहे, आणि नंतर तो खाली आलाच का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कुठलाही पॅन्डेमिक असू देत, म्हणजे महामारी असू देत,
तर त्याला एक असे फेजेस आपण ऐकण्यात आलेले आहेत किंवा त्याचा स्टडी झालेला आहे की पहिली वेव येते, सेकंड वेव येते, थर्ड वेव येते आणि नंतर तो डिमिनिश होतो. पण आता कोरोना व्हायरसची पहिली वेव आली, त्यानंतर तो पीक गाठला सप्टेंबरमध्ये, पण तो कमी का आला? जेव्हा की दिवाळीसारख्या एक मोठ्या सणामध्ये एवढी सगळी गर्दी असताना सुद्धा. हा मागाशी यांनी जो प्रश्न विचारला होता तो जितका मोलाचा होता तितकाच सुंदर प्रश्न हा आहे की मुळात पहिली लाट गेलीच का? हो, काय कारण होतं? कारण होस्ट इम्युनिटी हर्ड इम्युनिटी नव्हती. हर्ड इम्युनिटी आलेली नव्हती. हर्ड इम्युनिटी आलेली होती का? नाही, हर्ड इम्युनिटी येण्यासाठी 70% पॉप्युलेशन तुम्हाला अफेक्ट व्हावं लागतं. 135 कोटी पैकी 70% म्हणजे तुम्ही धरा 70% सोडा, 80% सुद्धा इन्फेक्ट नव्हते, 90% सुद्धा नव्हते इन्फेक्टेड, म्हणजे 10% सुद्धा इन्फेक्टेड होते. हर्ड इम्युनिटी आलेली नसताना हा व्हायरस गेलाच कसा? ह्या प्रश्नाच्या उत्तरात याचं उत्तर आहे की हा पुन्हा आलाच कसा. बरोबर, गेलेला आला कसा. त्यासाठी मला हा प्रश्न विचारताना कुणीही दिसत नाही की अरे बाबा पहिली लाट गेली का, ही पहिली लाट गेलीच कशी, हा प्रश्न कुणीच विचारताना दिसत नाही. अगदी बरोबर आहे, कारण की जाताना तर ती दिसली अगदी कमी म्हणजे पुण्याचे 130 पर्यंत गेलं खाली पुणे जानेवारी महिन्यामध्ये का काय फेब्रुवारी महिन्यामध्ये 130. म्हणजे आता जवळजवळ नॉर्मल लाईफ चालू झालं, लोक एकमेकांना भेटायला चालू झाले. काही लोक कोरोना हा एक नॉर्मलच आजार झाला असं वाटायला लागलं. ज्यावेळेस तुम्ही दिवाळीला हदर लावतात रस्त्यांवरचे महाप्रलय गर्दीचे बघून, त्यानंतर तो खाली येत गेला. इतका खाली येत गेला की जे दिवाळीच्या वेळेस पुण्यासारख्या शहरात, मुंबईसारख्या शहरात 2-2 हजार, 1,500, 2,500 एवढे निघत होते, ते जानेवारी एंडला साधारण 150-200 इथपर्यंत खाली आले. तर हा गेला का? तर ह्याचं उत्तर फार सुंदर आहे. याचं उत्तर आयुर्वेदात पण आहे आणि ॲलोपॅथीत पण आहे. आणि ह्याला कुणी हात घातलेला नाही, हे मला फार दुर्दैव वाटतं. ह्याला कुणीच हात नाही घातला. अरे तुम्ही इतिहासात जर का पाहिलं नाही तर तुम्ही भविष्यात काय पाहू शकणार? तुम्ही जितकं इतिहास तुम्ही कळवून घ्याल ना तेवढं तुम्हाला भविष्य समजेल. तुम्ही पहिली लाट का गेली हा विचार करायला पाहिजे होता. मी सांगतो तुम्हाला पहिली लाट का गेली. मी याच्यावरती जेनेटिक स्टडी केला. जीन्स, आपले जे जीन्स आहेत ना, त्यासाठी मला पहिले जिनोम सांगितला पाहिजे. ह्या व्हायरसचा जिनोम आणि माणसाचा जिनोम याच्यात काही फरक आहे. जिनोम म्हणजे ते जेनेटिक स्ट्रक्चर, म्हणजे ज्याच्यापासून तो बनलेला आहे तो. आपण असं म्हणू सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी की ह्या व्हायरसचं बी असं आपण म्हणू की ते साधारण 30,000 मॉलिक्युलनी बनलेलं असतं. म्हणजे अणुरेणू 30,000 मॉलिक्युल्स. त्याला बेस पेअर्स वगैरे असं म्हणतात. बर, म्हणून तर त्याला 30 किलोबाईट KBP असं लेंथ आहे त्याची. 30 KBP 30,000. आणि माणसाचा जो जिनोम आहे तो 3 अब्ज मॉलिक्युलचा आहे. साधारण ह्याच्या 10 लाख पट, 1 लाख ते 10 लाख पट इतका मोठा ह्युमन जिनोम आहे. म्हणून तर आपली जी पेशी आहे ती त्याला व्हायरस तयार करण्यासाठी खूप मटेरियल पुरवते ना. बरोबर, होय. तो आपल्या पेशीत गेल्यानंतर तेवढं त्याला मटेरियल पुरवते, कारण आपल्याकडे आहे तेवढं, कारण आपला जिनोम तेवढा प्रचंड मोठा आहे एक्झॅक्टली त्याच्या तुलनेत. हो. पण ह्या आपल्या जिनोममध्ये एक गोष्ट कुणीच ध्यान देत नाही. जिनोममध्ये मॉलिक्युलचे संच असतात, त्याला जीन्स असं म्हणतात. आणि ह्या जीन्सचं काम काय असतं तर त्यांच्याकडे कामं सोपवून दिलेली असतात, फंक्शन्स. त्याला जेनेटिक फंक्शन म्हणजे ते प्रत्येकाचं ते एक काम असतं, ठरलेलं काम ते असतं, त्याप्रमाणे जेनेटिक फंक्शन्स असं म्हणतात. बरोबर. आणि तुम्हाला पटणार नाही, कमीत कमी 4,000 जीनचे संच असं एका संशोधनातनं पुढे आले. त्यांच्यावरती हे जबाबदारी असती की सीझननुसार इम्युनिटी बदलायची. म्हणजे प्रतिकारशक्ती ही सीझननुसार बदलण्याचं जे काम आहे ते जीन्स करतं.
म्हणजे आणि- आपण जे म्हणतो की ठराविक आजार आबाळ आल्यानंतर येतात, म्हणजे एखाद्याला अंग दुखायला लागतं, एखादा आजारी पडतो, हे सगळं प्रकृतीवर अवलंबून आहे. जेनेटिक्स तुमचं आहे, ते ठराविक जीन्स ठरवतात की तुमची इम्युनिटी कशी बदलायची. इम्युनिटी फंक्शन त्या जीन्सवरती डिपेंड असतं. दुसऱ्या एका सर्वेक्षणात तर असं आहे की दर 4 जीन पाठीमागं एक जीन तुमच्या इम्युनिटी फंक्शनमध्ये इंटरफिअर करत असतो. आणि दुसरं तर एक धक्कादायक असं आहे की नॉर्थ हेमिस्फिअर आणि साऊथ हेमिस्फिअर जो आहे पृथ्वीचा, त्याच्यात वरच्या स्फिअरमध्ये, वरच्या अर्धगोलात पृथ्वीच्या राहणारी जी लोक आहेत आणि खालच्या अर्धगोलात राहणारी जी लोक आहेत, ज्या काळात त्यांचे जे जीन्स फंक्शनल असतात त्या काळात आपले जीन्स नॉन फंक्शनल असतात, आणि आपले फंक्शनल होतात तेव्हा त्यांचे नॉन फंक्शनल असतात. तुम्ही कोरोनाच्या पॅटर्न्समध्ये हे थोडं पाहिलं असेल. आत्ता आपण 2.5 लाखापर्यंत पोचलेलो आहोत. 2.5 लाखाच्या पुढे केसेस गेलेल्या आहेत आपल्या. ह्याच वेळेस अमेरिका, ब्राझील हे देश मात्र खाली येत चाललेले आहेत. इम्युनिटी फंक्शनचं हे जीन्सवरती खूप अवलंबून असतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की पहिली लाट जी ओसरली त्याला एन्व्हायरमेंट कारणीभूत होतं. बरं झालं तुम्ही मला मुद्द्याकडे आणलं. हां, तर पहिली लाट जी ओसरली ना, त्याचं कारण हे आहे की जेव्हा ऋतुसंक्रमण होत असतं, सीझन चेंज, त्यावेळेस तुमच्या ठराविक जीन्सना फंक्शनल व्हावं लागतं आणि ठराविक जीन्सना नॉन फंक्शनल व्हावं लागतं, आणि तुमची शरीराची प्रतिकारशक्ती जी आहे ना, ती होणाऱ्या बदलांना सामावून घेण्यात गुंतून पडलेली असते. त्यावेळेस तुमची प्रतिकार शक्ती ही कमी झालेली असते. तुम्ही दरवेळी पाहत असाल ऋतू बदलाच्या वेळेस लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडतात. हो, म्हणजे हवामान आणि निसर्गाचं बदल ह्याच्यामुळे ती कोरोनाची पहिली लाट ओसरली. आणि 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 फार एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस भारतीय उपखंडात आपण पावसाळा संपून खास करून शरद ऋतूतून पुढं सरकत असतो ना, आणि त्या ऋतूमध्ये सेट होत असतो, आपली इम्युनिटी फंटास्टिक वर्किंग करत असते. आणि तेच एकमेव कारण आहे की ज्यामुळं पहिली लाट ही तो ओसरली. आता डॉक्टर प्रसन्न पाटणकर यांना प्रश्न आहे की डॉक्टर साहेब, HRCT बरोबर, म्हणजे आता कोरोना बाधित झाला की पहिल्यांदा HRCT करा हा सल्ला दिला जातो डॉक्टरांच्याकडनं, किंवा पेशंटच्या आता नातेवाईकांना किंवा पेशंटलाही माहीत झालं की आपल्याला पहिल्यांदा HRCT केली पाहिजे, आपला HRCT स्कोअर बघितला पाहिजे. नक्की HRCT म्हणजे काय, आणि HRCTचा स्कोअर किती असल्यानंतर ते धोकादायक आहे, किंवा HRCT एक्झॅक्टली याच्या स्कोअरवरती काय परिणाम होतो माणसाच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णावरती, हे जरा आपल्याला जाणून घ्यायचं. HRCT म्हणजे काय आहे की हे काय नवीन गोष्ट नाही आहे. HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन सिटी. हाय रिझोल्युशन म्हणजे काय की ते आपल्याला डिटेलमध्ये लंग्सचा स्टडी करतं, त्याला म्हणायचं हाय रिझोल्युशन सिटी. म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये दिसतात. तर ह्या हाय रिझोल्युशन सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा निमोनिया असू देत, म्हणजे तो कोरोनाचाच असला पाहिजे असं काही नाही, पण कोरोनाचे ठराविक गोष्टी वेगळ्या पद्धतीनं दिसतात, म्हणून त्याला HRCT फॉर कोरोना असं लिहिलं जातं, कोविड-19. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्कोरिंग सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, जेणेकरून पेशंटच्या क्रायटेरिया आपल्याला करता येईल. म्हणजे समजा 5च्या आत असेल तर काय, 5च्या पुढे 10पर्यंत असेल तर काय. टोटल स्कोअर 24पर्यंत असतो. 24 म्हणजे मॅक्सिमम म्हणजे एकदम सिरियस पेशंट, एकदम फुल लंग्स भरलेले असतात त्याच्यामध्ये, आणि 5च्या आत म्हणजे थोडेफार इकडे तिकडे कुठेतरी एकदम कमी प्रमाणामध्ये दिसत असतात. तर याच्यामध्ये क्रायटेरिया काय ठरवलेला आहे की समजा 5च्या आत असेल आणि पेशंट स्टेबल असेल तर तो घरी आपण थांबवून घरच्या घरी त्याला ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. पण थोडंसं पुढे गेला तो, जरा समजा 10चा स्कोर आला तर त्याला ऑक्सिजन बेड वगैरे किंवा त्याचं थोडंसं मॉनिटरिंग करावं लागतं. आणि एस्पेशली जेव्हा 18-19चा स्कोर जातो त्यावेळेस पेशंटला व्हेंटिलेटर लागण्याची गरज भासू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं ती कोरोना सिस्टीमच्या स्कोरिंगची सिस्टीम ही जी डेव्हलप करण्यात आलेली आहे ही वर्ल्ड वाईड सगळीकडे एकच आहे, जेणेकरून हा पेशंट कुठेही जरी गेला तरी त्याला एक ठराविक प्रमाणामध्ये ती ट्रीटमेंट देण्यात यावी. त्यामुळं आता हे झालं HRCTचं. HRCTच्या याच्याबरोबर आता सामान्य लोकांच्यात सगळ्यात मोठी चर्चा आहे ते म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन. रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणजे कोरोना जसं कोरोनाबाधित रिपोर्ट आला की
की HRCT केली Exactly. पाहिजे. आणि HRCT करताना बरोबर दुसरीकडे लोकांची धावपळ होते ती म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन. रेमडेसिवीर इंजेक्शन. रेमडेसिवीर इंजेक्शन नसेल तर एक लोकांच्यात आता भीती होती. म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन हेच ह्याच्यावर उपाय आहे का? आणि ते जर उपलब्धच नाही झालं तर त्याच्या बदल्यात काय केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी काय स्पेशल हां बरोबर लोकांनी ठेवले बरोबर, पाहिजे. एकदम बरोबर. नाही आता आपण बघतोय की रेमडेसिवीरसाठी रांगा लागलेल्या आहेत. अगदी आपलं राज्य सरकार केंद्र सरकारकडे ते मागणी करत आहे. आणि आपण हे पण बघतोय की आता त्याचा ब्लॅक बाजार पण चालू झालेला आहे. एवढं ते डिमांडिंग झालेलं आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन हे काही नवीन नाही आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन जुनंच आहे आणि ते स्पेशली इबोला व्हायरस जेव्हा आला होता त्याच्यासाठी ते बनवलं गेलेलं होतं. त्याच्यावरती त्याचा थोडाफार इफेक्ट होता, पण इबोला निघून गेला. त्यामुळं त्या रेमडेसिवीर इंजेक्शनला फार काही डिमांड नव्हती. पण रेमडेसिवीर इंजेक्शन डेफिनेटली कोरोना व्हायरस अफेक्टेड पेशंटसाठी, म्हणजे ज्याला ऑलरेडी कोरोना झालेला आहे, जो सिरियस कंडिशनमध्ये आहे, त्याच्यामध्ये डेफिनेटली त्याची ॲक्शन आहे. आणि त्याच्यावरती म्हणजे सर मला तुम्हाला पण हे विचारायचं आहे की रेमडेसिवीरचं जी ॲक्शन आहे आणि त्या ॲक्शनमध्ये म्हणजे मी जो अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जे अफेक्टेड पेशंट्स आहेत, म्हणजे मी असं म्हणेन की जे ॲडमिटेड आहेत असं म्हणू आपण, की ज्यांना ऑक्सिजन वगैरे लावलेला आहे, त्यांच्यासाठीच ते रिझर्वड इंजेक्शन आहे. आणि ते इंजेक्शन फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच आहे असं काही नाही आहे. त्याला अल्टरनेटिव्ह इंजेक्शन्स पण आहेत. डॉक्सिसायक्लिन आहे, आयवरमेक्टिन आहे, असे बरेच इंजेक्शन असं मला वाटतं. ही अगदीच व्यर्थ आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण जे लोक हे धावपळ करतायत ना, ह्यांना स्वतःला आतून कुठून तरी उपरती झाली आहे किंवा स्वप्न पडले रेमडेसिवीर चांगलं आहे म्हणून ती पळापळ करतायत असं म्हणणं चूक ठरेल. ह्या रेमडेसिवीर आपल्या शरीरात नेमकं काय करतं हे तुम्ही समजून घ्या. तुमचा जो व्हायरल लोड निर्माण झालेला असतो, रिप्लिकेशन होऊन म्हणजे गुणाकार होऊन, व्हायरसचा गुणाकार होऊन जो लोड निर्माण झालेला असतो, हे रेमडेसिवीर काय करतं, तुमच्या ज्यावेळेस ते पेशीमध्ये जातं, पेशीच्या आत, तेव्हा व्हायरससाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक त्या पेशीत असतो. त्याचं नाव आहे ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, ATP ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट, ATP. तो त्या व्हायरसला निर्मितीसाठी एक फार महत्त्वाचा घटक आहे. रेमडेसिवीर काय करतं, तिथं जाऊन इंटरफिअर करतं आणि रेमडेसिवीर ट्रायफॉस्फेट असा एलिमेंट तयार करतं. आणि नवीन व्हायरस तयार करताना त्या व्हायरसचं जे मेकॅनिझम आहे ना, तो ATP घेण्याच्या ऐवजी, ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट घेण्याच्या ऐवजी रेमडेसिवीर ट्रायफॉस्फेट घेतं. एक्झॅक्टली. म्हणजे ते व्हायरसला फसवतं. हां, व्हायरसच्या रिप्लिकेशन मेकॅनिझमला ते फसवतं. बरोबर. आणि त्याच्या जिनोममध्ये रेमडेसिवीर ट्रायफॉस्फेट हे ॲडजस्ट होतं. एवढंच नाही, त्या व्हायरसची प्रूफ रिडिंग सिस्टीमसुद्धा असते. बरोबर. होय. की तयार झालेली जी जिनोम आहे, नवीन तयार झालेला जिनोम आहे, तो ॲक्युरेट आहे का हे पाहण्याची सिस्टीमसुद्धा त्या व्हायरसमध्ये असते. मशिनरीमध्ये तुम्ही एखादा लोखंडाचा बॉल टाकलात तर त्याची चाकं फिरायची कशी थांबतील, त्या पद्धतीनं ते मशिनरीज थांबती, फेल जातं. थोडक्यात नवीन प्रोडक्शन बंद. परंतु जो व्हायरल लोड निर्माण झालेला आहे त्याला मात्र रेमडेसिवीर काही करू शकत नाही. त्याला जर का तुमची इनेट म्हणजे स्वतःची जर काही इम्युनिटी असेल, प्रतिकारशक्ती असेल. इम्युनिटी दोन प्रकारची असतात, इनेट आणि ॲडॅप्टिव्ह. ही जी जात्याच तुमची जी इम्युनिटी आहे ती जर का त्याला पुरेशी असेल तर तुम्ही त्यातलं नक्कीच बाहेर पडाल, तुम्ही वाचता. बरोबर. थोडक्यात रेमडेसिवीर तुमच्या व्हायरसला काय करतं, स्टॉप. रेमडेसिवीर हे स्टॉप करते डॉक्टर अध्यापक सर, तुम्ही बरोबर बोलताय. डॉक्टर साहेब, माझं म्हणणं असं आहे की तुमचं बरोबर आहे, परंतु सामान्य लोकांना आत्ता मिळतच नाही. अशाही डॉक्टरांच्या सल्ल्याने जे आता डॉक्टर पाटणकर यांनी सांगितले तशी इंजेक्शन घेतली त्याला पर्यायी तर चालू शकतं का? नाही, नक्कीच चालू शकतं, कारण पर्यायी व्यवस्था आहे त्याला. त्याच्यामुळे अनेक इंजेक्शन, आणि मला असं वाटतं की डॉक्टर्सना पण ते माहिती आहे. जेव्हा जेव्हा रेमडेसिवीर मिळत नाही त्यावेळेस अल्टरनेटिव्ह इंजेक्शन्स हे चालूच असतात. ते काय त्याच्यासाठी बंद असतात असं नाही. पण डेफिनेटली मी एक सांगेन तुम्हाला की रेमडेसिवीरचा इफेक्ट खरोखर चांगला आहे तिथल्या तिथे व्हायरस स्टॉप करण्यासाठी, आणि ते मिळालं तर फार उत्तमच आहे. म्हणजे एकंदरीत रेमडेसिवीर हे इंजेक्शन गरजेचं आहे, परंतु त्याच्याबरोबर जी काही
इतर इंजेक्शन आहेत किंवा इतर औषध आहेत ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं गरजेचं आहे. फक्त रेमडेसिवीरच्या भरोशावर पेशंटच्या नातेवाईकांनी किंवा पेशंटनी राहू नये. राहू नये, कारण असलेल्या व्हायरल लोडला ते काहीच करत नाही. आता दुसरा प्रश्न असा की जो आता दुसरी लाट आलेली आहे त्यामध्ये तरुण मुलं आणि लहान मुलं ही सर्वात मोठी बाधित आढळत आहेत. बरोबर. हो, आता जी सेकंड जी वेव आलेली आहे, म्हणजे मला त्याबद्दल 2 गोष्टी मला बोलायच्या आहेत आणि प्राध्यापकांना पण विचारायचं आहे त्या बाबतीत की तुमचं असं म्हणणं आहे की किंवा आपल्याला असं दिसून आलं आहे की वयवर्ष 18 ते 45 ह्या वयामध्ये आता सेकंड वेवमध्ये जे अफेक्टेड लोक आहेत हे तरुण लोक आहेत. ह्या तरुण लोकांना व्हायरस लवकर होतो आहे, इन्फेक्शन लवकर होतं आहे आणि त्याच्याचबरोबर त्यांचे रिकव्हरी रेट पण फार काही चांगले नाही आहेत. तर ह्याचं कारण काय? म्हणजे पहिल्या वेवमध्ये ओल्ड एजची लोकं अफेक्ट होत होती, सेकंड वेवमध्ये आता यंग जनरेशन अफेक्ट होतं आहे. तर मला असं वाटतं की यंग जनरेशन हे एक कारण असं दिलेलं आहे की त्याच्यामध्ये लोक बाहेर पडतात, जॉबला जातात, ते घरी बसून नसतात आणि जिथं जॉबचं ठिकाण आहे तिथं त्यांना 8-8 तास 6-6 तास मिनिमम तरी काम करावं लागतं. आणि जसं शिवदे सरांनी सांगितलं की एक क्लोज स्पेसमध्ये जर का तुम्ही मोर दॅन 10 मिनिट्स बसला तर तुम्ही डेफिनेटली कोरोना व्हायरसला लायबल होण्याची शक्यता आहे. दुसरा एक याच्या पुढचा रिसर्च असा पण आलेला आहे की लहान मुलांच्यात कोरोना आता वाढत चाललेला आहे. तर तेही त्याचं कारण एक असं प्रामुख्य आहे की लहान मुलांना फिजिकल इंटिमेसी फार असते. म्हणजे ते कुठं ह्याला चिकट त्याला चिकट, ह्याला हात लाव त्याला हात लाव. त्यामुळं स्प्रेड ऑफ कोरोना व्हायरस अमॉंग स्मॉल चाइल्ड्समध्ये फार मोठ्या प्रमाणावरती होतं. ही लहान मुलं पहिल्या वेवमध्ये बाहेर पडत नव्हती, घराच्या बाहेरच पडत नव्हती. आता कसं झालं आहे सेकंड वेवमध्ये आता ठीक आहे कोरोना आपल्याला माहिती झाला आहे, लोकांना थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे कोरोनाबद्दल आणि शेजारच्या गांभीर्य राहिलं नाही. शेजारच्या घरात जरी कोरोना असला तरी ठीक आहे बा त्यांचं दार बंद आहे ना बास, तरी आपली लहान मुलं बाहेर पडतात, गार्डनमध्ये खेळतात, एकमेकांना हात लावतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा तो इन्फेक्शन दिसून आलेला आहे. हेच एकमेव कारण नाही आहे, म्युटेशनसुद्धा त्याला कारण आहे. आणि तोच एक मुद्दा मला सरांना पण विचारायचा आहे की सर पहिली वेव ही युजली आपण असं बघतो की पॅन्डेमिक जे असेल, महामारी जी असेल, पहिली वेव ही मोठी असते, दुसरी वेव ही छोटी, तिसरी छोटी, असं कमीत कमी करून तो व्हॅनिश होतो. पण आपल्या ह्या भागामध्ये असं दिसतंय की पहिली वेव छोटी होती, दुसरी वेव एवढी मोठी होण्याचं कारण काय? मला एक थोडीशी दुरुस्ती करायची आहे ह्याच्यात. तुम्ही जे असं हे मांडलेलं आहे की पहिली वेव मोठी आणि दुसरी वेव छोटी आहे, असं काय नसतं. आजपर्यंतची कुठलीही जर का वेव घेतली, कुठलंही पॅन्डेमिक जर का घेतलं तर दुसरी वेव ही कायमच मोठी राहिलेली आहे. ओके, अच्छा, ओके. 1918 साली सुद्धा 1918 साली जे इन्फ्लुएन्झाची वेव पॅन्डेमिक आलेलं होतं त्याच्यात सुद्धा ती तर इतकी भयंकर होती, त्याच्या तुलनेत कोरोना काहीच नाही. एका दिवशी मुंबईत 6 ऑक्टोबर 1918ला एका दिवशी 700 लोकांचा मृत्यू झालेला होता. ज्यावेळेस मुंबईचा आकार तुमच्या सातारा शहरा एवढा होता. बरोबर. जरा कल्पना करा, आज जर का सातारा शहरामध्ये एका दिवसात 700 मृत्यू झाले तर इन्फेक्शन्स किती असतील. आणि ही जर का घटना घडली तर जग केवढं हादरून जाईल. त्या तुलनेत जर का पाहिलं ना तर कोरोना ही साथ ही काहीच नाही आहे. तर तुम्ही मूळ मुद्दा काय विचारला हा होता की सेकंड वेव एवढी मोठी येण्याचं कारण काय? तर सेकंड वेव नेहमीच मोठी येते. याचं कारण असं की रिप्लिकेशन होत जातं. रिप्लिकेशन म्हणजे त्याला काय म्हणू आता मी, म्हणजे व्हायरसच्या पिढ्या होत जातात. व्हायरसच्या पिढ्या होत जातात. आपली एक पिढी व्हायला 50 वर्ष 60 वर्ष लागतात. व्हायरसच्या 10 पिढ्या साधारण महिन्याभरात होत असतील, 15 दिवसात होत असतील. प्रसार वाढतो. 100 पिढ्या होत असतील. म्युटेशनला आपल्याकडे फार वेगळ्या नजरेनं पाहतात. अरे म्युटेशन झालं, नवीन काहीतरी झालं. ह्या इंग्लिश सिनेमाने आपल्या डोक्यात म्युटेशन नावाचं भयंकर काहीतरी वाचलेलं आहे. अहो म्युटेशन झालं म्हणजे गाढवाचा बैल झाला, बैलाचा हत्ती झाला, काय झालं काय? काही नाही. म्युटेशन करणारे एक जीन्स, ठराविक जीन्स आहेत. जिनोममध्ये 1270 मॉलिक्युल्स आहेत, साधारण 1270. त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो ठराविक ठिकाणी बदलतो. ह्याच्या जागी तो येतो किंवा त्याच्या जागी तो येतो आणि किंवा काही डिलीट होतात, काही निघून जातात. बस दॅट्स म्युटेशन.
पण त्यानं व्हायरसच्या आकारात, त्याच्या इन्फेक्शन करण्याच्या ताकदीत काय फरक पडतो? तर आत्ता काय झालेलं आहे सांगतो. साधारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्याचे जे स्पाइक्स असतात, म्हणजे व्हायरसचे काटे, वरचे जे काटे आहेत ते, त्यांची संख्या वाढलेली आहे. काट्यांची संख्या म्हणजे काटे, काही जण म्हणतात दुप्पट तिप्पट काटे झालेले आहेत काय. मग आणि ते जे काटे आहेत ते प्लायेबल पण झालेले आहेत, म्हणजे फ्लेक्झिबल, लवचिक पण झालेले आहेत. म्हणजे व्हायरस आहे तोच आहे, थोडासा फरक पडलेला आहे. पण आपल्या डोक्यात म्युटेशन म्हणजे जणू काही एखादा घोड्याचा बैल झाला किंवा बैलाचा हत्ती झाला, या प्रकारचं आहे ना, हे काढून टाकलं पाहिजे. म्युटेशन जर का इतकं भयानक असतं ना, तर आत्ता जे ब्रिटन 60,000 पेशंट निघत होते 2 महिन्यापूर्वी, पर डे 60,000, आणि मृत्यू भयानक 2,000च्या पुढे जात होते. आत्ता त्यांचे साधारण 1,500-2,000 पेशंट निघत आहेत रोज. सगळं ओपन केलेलं आहे, लसीच्या मदतीनं त्यांनी हे केलेलं आहे. म्युटेशन जर का इतकं भयानक असतं ना, तर ह्या आधीच्याच औषधांनी ते कंट्रोलमध्ये नसतं आलं. फक्त म्युटेशन झाल्यामुळं होतं काय ते सांगतो. ही जी आपल्याकडे आत्ता जी साथ पसरली ना, ही म्युटेशनमुळंच पसरली, म्युटेशनमुळंच पसरली. कारण स्पाइक्स वाढले, त्याची लवचिकता वाढली, त्यानं किंचितचा आकार बदलला. साहजिकच तुमच्या अँटीबॉडीज त्याच्यावरती ज्या मारा करतायत, काही जण असं म्हणतात की अँटीबॉडीज त्याला ओळखायला फेल गेल्या. असं नाही होत, त्या कमी पडतात, त्याला रोखायला कमी पडतात. साहजिकच काही प्रमाणात व्हायरस हे मोकळे सुटतात, बरोबर, काही प्रमाणात व्हायरस हे मोकळे सुटतात आणि राहिलेल्या सेल्सना ते अफेक्ट करतात. पण तुम्हाला असं वाटतं कसं? एक हां, सेकंड. येस येस. काही राहिलेल्या सेल्सना ते पेशींना अफेक्ट करतात. बरोबर. साहजिकच काय होतं, पेशंटची संख्या वाढत जाते, हं. आणि पेशंटची संख्या वाढत गेली की टोटल सोशल व्हायरल लोड, बरोबर, टोटल सोशल व्हायरल लोड हा वाढतो. आणि तो साहजिकच मला वाटतं लाट फार येते. फार डेंजरस आहे. टोटल सोशल व्हायरल लोड म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जिकडे तिकडे व्हायरस, हां हां म्हणजे खुर्चीवर व्हायरस, ह्याच्यावर व्हायरस, तुम्ही मास्क घालू नका, असं वापरा, अर्थात आपल्याकडे असं होणार अजून नाही. झालेलं नाही, होणार पण नाही. त्याचं कारण हा उन्हाळा आहे. हा. आणि एका गोष्टीवरती फारसं कुणीच लक्ष देत नाही की हा जो व्हायरस आहे ना, हा एन्व्हलप्ड व्हायरस आहे, कवच असणारा व्हायरस आहे, कवच आहे याला. आणि हे कवच आहे ना, लिपिडचं म्हणजे फॅट्सचं कवच आहे. आणि सायंटिफिक एक्सपेरिमेंट्समध्ये हे सिद्ध झालेलं आहे की 56 डिग्री सेल्सिअसला हा अर्ध्या तासात डिॲक्टिवेट होतो, म्हणजे मरून जातो, मरून जातो. म्हणजे उन्हाळ्याचा परिणाम होतोय त्याच्यावर. 100% आपल्या भारताला आत्ता उन्हाळ्याचं प्रचंड बॅकिंग आहे. फक्त आपलं जे इंडोर जे फंक्शन्स आहेत ना, ते प्रॉब्लेमॅटिक आहे. मागाचं एक वाक्य मला थोडंसं माघारी घ्यायचं आहे. मी जे म्हणलं की 1,00,000 लोक ओपन एअर स्पेसमध्ये, हे वाक्य मला थोडंसं मी त्याच्यावरती ठाम नाही आहे. कारण 1,00,000 लोक ओपन स्पेसमध्ये गोळा करण्यासाठी तुमच्या इंडोर मीटिंग्स किती होतील? भरपूर होतील. म्हणजे थोडक्यात जे कुंभमेळा झाला त्याच्यामध्ये नुसतीच लोक एकत्र नाही आली, त्याच्या आधी भरपूर मीटिंग झाल्या, लोक एकत्र झाली. अरेंज करण्यासाठी इंडोर मीटिंग ज्या होतील त्याच्यात इन्फेक्शन प्रचंड पसरेल. मोकळ्या हवेत एकत्रित जमलेल्या इन्फेक्शन होत नाही. त्याला कमीत कमी 10 मिनिटं एकत्रित जवळजवळ 2 फुटावर उभा राहावं लागतं, आणि ते पण क्लोज्ड एअर स्पेसमध्ये. एक्झॅक्टली. हो. पण मला असं म्हणायचं आहे सर की सेकंड वेव्ह येण्याचं कारण हे एक म्हणजे म्युटेशन आहे, म्युटेशन, आणि दुसरी म्हणजे लग्न समारंभ. ठाम म्हणणं आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, सरकारनं लग्न ही 100% थांबवली पाहिजेत. अन्यथा किंवा जर का फारच नसेल जमत लग्नाशिवाय, तर रजिस्टर मॅरेज करावी. दोघं नवरा बायको, इकडचे दोघं रजिस्टर लग्न ही कंपल्सरी करावी. हे 25 जण 50 जण थोतांड आहे. कारण 25-50च्या नावाखाली प्रचंड मोठ्या गर्दी जमवल्या जातात. खेड्यापाड्यात कुणाचा कुणाला थांग पत्ता लागत नाही, लोकांना ज्ञान नसतं. लग्नाच्या बाबतीत सरकारनं अत्यंत गांभीर्याने विचार करावा, असं माझं ठाम म्हणणं आहे. मला या ठिकाणी उन्हाळ्याचा जो विषाणू आहे, आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात आपण म्हणतो की त्या विषाणूला आपलं वातावरण जे आहे ते पोषक नाही आहे. परंतु जे हे इंडोर होत आहेत कार्यक्रम, त्याच्यामुळे तो स्प्रेड वाढतोय. अगदी म्हणजे उन्हाळ्याचा याच्यावरती परिणाम
होतोय नक्की. उन्हाळा खूप आपल्या निसर्ग पण खूप आपल्या पाठीमागे आहे. मला बरोबर आहे. मला ह्याच्यात सर असं विचारायचं आहे, मग नागपूरमध्ये एवढा उन्हाळा आहे, अगदी टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर पोचतं, मग आज तुम्ही बघायला तर नाशिक नागपूरमध्ये एवढी भयानक संख्या वाढलेली आहे, तर ह्याचं तुम्ही काय एक्सप्लेनेशन द्याल? लग्न सर आहे म्हणजे याला इंडोर हेच कारण आहे. मेन इंडोर फंक्शन. इंडोर फंक्शन. आणि हो, घराघरात माणसं जमतात आणि त्याची कारणं असंख्य असतात. पूजेला जमली. काल पुण्यातलं परवा एक अख्खं कुटुंब खाल्ला झालेलं आहे. 5च्या 5 लोकांचं कुटुंब समाप्त झालेलं आहे. Exactly. त्याचं हो. कारण माहित आहे काय? पूजा होती त्यांच्या घरी. म्हणजे इंडोर फंक्शन जे होतात ना, तुम्ही काय करताय माहिती आहे का? रस्त्यावरची माणसं धरून बडवताय. हा करोना आहे ना, रस्त्यावरती नाही वाढत. हा करोना घराघरात पनपतोय, घराघरात तो उकळतोय, म्हणजे आता निर्माण होतोय. लोकांनी एक शहाणपणा घेऊन घराघरात गर्दी न करता ठराविक अंतरावरती आणि घराघरात ही सुरक्षितता गांभीर्य घेणं गरजेचं आहे. त्याचा वाढदिवस, त्याचं ॲनिव्हर्सरी, त्याचं लग्नाचं वाढदिवस हे बंद केलं पाहिजे. बाहेरची माणसं गोळा करून घरात कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये 10-10, 20-20 जण बसवणं, पूजा अर्चा, धार्मिक कार्यक्रम, हे इंडोर फंक्शन 100% बंद केलं पाहिजे. आता या बाबतीत सरकारनं कशी पावलं उचलायची ते सरकार. म्हणजे हा तर मला एक थोडंसं अवघडच वाटते, कारण तुम्ही एकाकडे लॉकडाऊन करता आणि लॉकडाऊन केल्यामुळे लोक काय करतात की घरी बसतात. मग घरी बसलं की लोकांना संध्याकाळी सुचतं की बाबा 4 लोक एकत्र यावीत आणि जरा बसूया जरा असं बसायला गेल्यावरती मग बाटल्या एक्सचेंज होतात. तुम्ही ग्रामीण भागात बसूया नावाचा एक कार्यक्रम असतो. संध्याकाळी बसूया. होय. आपल्या इथं एक छोटंसं गाव आहे, वनवासमाची नावाचं एक कुठलं तरी गाव आहे. मागच्या लाटेत 100-150 पेशंट निर्माण झाले होते. पहिल्यांदा आपल्या कराड तालुक्यातलं हॉटस्पॉट गाव झालं. हॉटस्पॉट गाव झालं होतं. काय बसूया? कारण संध्याकाळी शेतात एकत्रित बसूया. त्याच्यात ग्लास बॉटल एक्सचेंज होतात. एकत्रित बसणं साधारण मला वाटत नाही ते 10 मिनिटाचं असतं. बरोबर. 10 मिनिटाचं नसतं ते. भरपूर वेळ बसतात. नाही ते भरपूर रात्री 1-2 वाजत असतील मला. आणि मग इतक्या वेळात तुम्ही त्या बॉटल्स एक्सचेंज करता, ग्लासेस एक्सचेंज करता, आणि त्याच्यात एका खोलीत बसता आणि त्याच्यात अंतरही नसतंय जास्त, काहीच नसतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लॉकडाऊनचा काही फायदा नाही? नाही, लॉकडाऊनचा फायदा नाही असं म्हणणं खूपच धाडसाचं राहील. कारण लॉकडाऊनमुळं अवेअरनेस जो आहे ना तो क्रिएट होतो. पण त्याचं एक नुकसान पण असं आहे की लोकांना जे जात्याच शहाणपण यायला पाहिजे ते येत नाही. तुम्ही जेव्हा बाहेरून लहान मुलांना घ्या, बाहेरून त्यांना बाहेरून दडपण जेव्हा आणतं ना, असं करायचं नाही, असं करायचं नाही, तेव्हा त्यांना शहाणपण येत नाही. शहाणपण तुम्हाला सांगतो, बरोबर आहे. जुन्या जेव्हा साथी यायच्या, जुन्या काळी साथी यायच्या, तेव्हा लोक आहे की नाही शेतात, नदीकडेला, बांधावर राहायला जायची. हो हो हो, ही प्रथा होती. म्हणजे जेव्हा प्लेगची साथ आली, लोक आपापले गाव सोडून रानात राहायला गेले, रानात झोपड्या बांधून राहायचे महिना. त्यामुळं जात्यात शहाणपण येत नाही लॉकडाऊनमुळं. लॉकडाऊन मध्ये बाहेर का फिरायचं नाही ते का पोलीस मारतात. आता यालाच एक जोडून प्रश्न आहे की आता जो लॉकडाऊन हा शब्द आहे किंवा लॉकडाऊन आता लावलेला आहे आपल्या इथं राज्यामध्ये, राज्य सरकारने, पण ते कडक नाही. पहिली गोष्ट. बरं, दुसरी गोष्ट अशी झाली की जे लॉकडाऊन आहे त्याच्यात आता पंढरपूर मंगळवेढा असेल तिथं सूट दिली इलेक्शन. बरोबर. हो. मग तिथं किती मिटिंग झाली असतील प्रचंड, आणि सभा झाल्या ओपन मध्ये. आज पश्चिम बंगालमध्ये सभा होत आहेत आणि त्याच्याबरोबर कुंभमेळा झाला. कुंभमेळामध्ये तर आज पहिल्यांदा 100 गावले की परत 1000-2000 असे चालूच आहेत बाधित होण्याचे. म्हणजे हे लॉकडाऊन पूर्णपणे देशात लावलं पाहिजे का मग अशा कारणांमध्ये? लॉकडाऊन हा स्मार्ट लॉकडाऊन लावला पाहिजे. स्मार्ट लॉक्स आणि स्मार्ट कर्ब्स. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. स्मार्ट लॉक्स पाहिजे तुमचे. तुम्ही ठिकठिकाणी ठराविक कॉलन्या, ठराविक पेठा, ठराविक वस्त्या तिथल्या लोकप्रतिनिधीकडे द्या. त्यांना सांगा की घराघरातली फंक्शनची काय चालली त्याच्यावरती लक्ष ठेवा. एखाद्या घरात फंक्शन चालू असेल तर अज्ञातानं फोन करून पोलीस स्टेशनला कळवा. काहीही करा, पण ते घरातली इंडोर फंक्शन्स आहेत ना ती बंद करा. नाही, इंडोर फंक्शन्स बंद करणं तसं मला थोडंसं अवघडच वाटतं. कारण की ज्याला कोणाला आता अगदी तिथला नगरसेवक असेल समजा, त्याला जरी हे काम दिलं तरी शेवटी नगरसेवकाला मतांचा विषय असतो.
त्याला शेवटी रिलेशन मेंटेन करायचं आहे. म्हणून बरं, म्हणलं ती लोक जे फंक्शन करणार आहेत ती संध्याकाळचा डबा त्याला घरी पोहोचवणार. म्हणून म्हणलं पब्लिक अवेअरनेस याच्यात पाहिजे. स्वतःचा Public जो awareness. अवेअरनेस आहे हां. तो पाहिजे हां. त्याच्यामध्ये. आणि स्मार्ट लॉकडाऊन हा स्मार्ट लॉकडाऊन पाहिजे. स्मार्ट लॉक्स आणि स्मार्ट कर्ब्स हे एकत्रित बसून ठरवले पाहिजेत तज्ज्ञांना बरोबर घेऊन बरोबर केले खास पाहिजे. करून वैज्ञानिक आणि वैज्ञानिकांच्या scientist लोकांना. सायंटिस्टना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लॉकडाऊन म्हणजे त्याला स्मार्ट लॉकडाऊन आपण असं म्हणू. स्मार्ट लॉकडाऊन घेतला पाहिजे. जनरली होतं कसं, सायंटिस्ट लोकांना विषाणूबद्दल खूप माहिती असते पण सोशल डायनॅमिक्स किंवा सामाजिक व्यवहारांबद्दल त्यांना फारशी कल्पना नसते. तरी बरोबर होय. म्हणजे समाजशास्त्रज्ञांना पण आणि सायंटिस्टना पण राज्यकर्त्यांना पण एकत्रित बसून घेऊन ते ठरवलं पाहिजे की स्मार्ट लॉक म्हणजे काय. आता डॉक्टर साहेब, काही आता आपली जी मुलाखत पाहत आहेत त्यात काही प्रेक्षकही प्रश्न विचारतात. अजून एक दोन प्रश्न आपले झाले की त्यांचेही प्रश्न आपण घ्यायचे. बरोबर हो. परंतु त्याच्याबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लसीकरणासाठी गर्दी होते. ही जी गर्दी होते आणि ही जी लस घेतली जाते, कितपत ही लस आपल्याला सुरक्षित ठेवू शकते आणि ही लस आपल्याला दरवर्षी घ्यावी लागेल का? का हे 2 डोस झाले की आपण सुरक्षित झालो असं काय आहे का? तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही हा, की प्रथम म्हणजे कोणतीही लस 100% तुम्हाला गॅरंटी देत नाही. ती कुठलीही लस असेल, आज जगामध्ये जेवढ्या लस उपलब्ध आहेत म्हणजे कोरोनाचीच असं नाही, ती तुम्हाला 100% गॅरंटी देत नाही. आज तुम्ही BCG वॅक्सिन घेतलं तरी उद्या TB होण्याची शक्यता असतेच. लोकांना TB हा होतोच. तसंच आहे, फक्त तुम्हाला ह्या वॅक्सिन्समधून म्हणजे आता ती कुठलीही वॅक्सिन असेल, म्हणजे आता आपलं कोविशिल्ड असेल किंवा कोवॅक्सिन असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक 70%, 80% किंवा 72% असं म्हणतात ऑन ॲन ॲव्हरेज, तेवढा तुम्हाला प्रतिकारशक्ती मिळते. आता ती किती दिवसासाठी मिळते किंवा ती किती दिवसानंतर चालू होते हे पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. की तुम्ही आज लस घेतली म्हणून उद्या तुम्ही जाऊन आरामशीर पुढे जाऊन निवांत इकडे तिकडे फिरू शकता असं नाही आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती उत्पन्न होण्यासाठी त्याला काही आठवडे जायला लागतात आणि त्याला बूस्टर डोसेस घ्यावे लागतात. तर त्याचं असं नाही आहे की तुम्ही आज लस घेतली की तुम्ही निघाला, सगळा बिंदास्त झाला, सगळं झालं, आता मी आता मास्क घालू शकत नाही, असं नाही. तुम्हाला साधारण 70 ते 72% तुम्हाला इम्युनिटी मिळते. तुम्हाला 30% सुद्धा परत कोरोना होण्याची शक्यता असते. पण तो कोरोना हा फार काय तुम्हाला त्रास देणारा होत नाही. तुम्ही त्याच्यावरती लगेच विजय मिळवू शकता. म्हणजे थोडक्यात थोडंसं सर्दी खोकला ताप आल्यासारखं तुम्हाला ते होऊन जाईल. फार काय त्याच्यामध्ये होईल असं वाटत नाही. तुम्ही दुसरं असं विचारलं की दरवर्षी वॅक्सिन घ्यावी लागेल का? आता असं आहे की हा जो कोरोना व्हायरस आहे ह्याला नॉवेल कोरोना व्हायरस म्हणलेला आहे. म्हणजे हा सर्वांना नवीन आहे. हा जगामध्येच नवीन व्हायरस आहे. ह्याच्यावरती ज्या काही लस आलेल्या आहेत ह्या सगळ्या नवीन आहेत. फायझर कंपनी असं म्हणते की त्यांनी रिसेंटली सांगितले की दर 6 महिन्याला किंवा दर 1 वर्षाला ते वॅक्सिन घेतलं पाहिजे. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांचं म्हणणं बरोबर पण आहे. कारण की ज्या प्रतिकारशक्तीच्या ज्या अँटीबॉडीज आपण म्हणतो त्या ज्या असतात अँटीबॉडीज, त्या फार काळ काय शरीरामध्ये राहत नाहीत. त्याच्या मेमरी सेल्स किती तयार होतात ह्याची काय अजून कल्पना नाही आहे. त्यामुळं हा प्रश्न अनुत्तरित राहतो की दरवर्षी वॅक्सिन घ्यायची का नाही घ्यायची, का दर 6 महिन्यानं वॅक्सिन घ्यायची. फायझरनं हा दावा केलेला आहे की त्यांचा 3रा बूस्टर डोस घ्यावा लागेल आणि कदाचित यानंतरच्या लसींना ॲन्युअल वॅक्सिनेशन दरवर्षी वॅक्सिन करावं लागेल असं त्यांनी म्हणलेलं आहे. तथापि हा मुद्दा अनुत्तरित आहे, याच्यावरती संशोधन चालू आहे. पण एक मात्र याच्यातून गोष्ट बाहेर आली आहे की हा कोरोना जेवढा होता ना तेवढा तो ताकदवर नाही राहणार. म्हणजे प्रमाण कमी होणार आहे. हां, ही एक आशादायक गोष्ट आहे. म्हणजे हा कशा पद्धतीनं आपल्या समाजात स्थिर राहील की तुम्हाला जसं नेहमी सर्दी पडसावून घेतं तसं कदाचित उद्याच्याला तुम्हाला माणसं म्हणून जातील की काय नाही रे, जरा कोरोना झाला होता, थोडा 2 दिवस झोपून होतो, तो कोरोना झाला होता, आता बरा आहे मी. इतकं ते नॉर्मल होऊ शकेल. म्हणजे मला तुम्हाला सर विचारायचं असं की कोरोना ह्या जगातून जाणारच नाही. नाही, कोरोना हा संपणारच नाही. कोरोना हा राहणार आणि ह्याच्याबरोबर आपल्याला जगणं आता गरजेचं आहे. याची दाट शक्यता आहे याची. ओके. आता एक नुकतंच लान्सेटनं एक प्रकाशित केलं आहे जर्नल की बाबा हा हवेतनं पसरतोय. तर हे खरं आहे का? हवेतनं पसरतोय का? आणि तो मग हवेतनं पसरत असेल तर किती घातक आहे हा आपल्याला सध्या? एअरबॉर्न डिसीज आहे हा. एअरबॉर्न डिसीज म्हणतात. लॅन्सेट हे प्रसिद्ध केलेलं रिसर्च मी वाचलं, पण लॅन्सेटने ह्याच्यात काही नवीन सांगितलेलं नाही. ओके.
मला सांगा, एअरबॉर्न म्हणलं, धूळ कशातून पसरते हो? धूळ कशातून पसरते? धूळ ही हवेतूनच पसरते. तसा काही प्रमाणात हा जो व्हायरस आहे हा काही प्रमाणात हवेतूनच पसरतो, काही प्रमाणात. त्याचं काही प्रमाण आहे. एरोसोलमधून पसरतो. बरोबर आहे. मी म्हणतो झाडावरती किंवा आता फुलांवरती असणारे, आता आपल्याकडे वसंत ऋतू चालू आहे. हा कशावर तरी राईड होतो, म्हणजे स्वार होतो, स्वार. पोलन ग्रेन्स आहेत सध्या, पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण म्हणू आपण. हा कशावर तरी स्वार होत असेल, पसरतो. हवेतून तो पसरतो हे म्हणजे लॅन्सेटनं काहीतरी भयानक सत्य उघडकीस आलंय, हे जे आपल्याला माध्यमातून पुढे येते ना, हे काही खरं नाही. लॅन्सेट चुकले असं मला म्हणायचं नाही, किंवा लॅन्सेटनं फार खतरनाक शोध लावलाय असं पण नाही. नाही, पण जर का आपण म्हणलं की एअरबॉर्न हा जर का स्प्रेड होत असेल, म्हणलं असतं ना, बरोबर, तिची परवा बगाडची यात्रा झाली सातारा जिल्ह्यात. ओके. हो, तिथं 1.5 लाख लोक जमले होते. होय होय होय. तिथं काय झालं असतं? काय झालं असतं किंबहुना आतापर्यंत? कुंभमेळ्यात 21 लाख लोक जमलेत. एअरबॉर्न हा जर का तिथं असता तर काय झालं असतं? एअरबॉर्न हा नाही असं नाहीये, काही प्रमाणात एअरबॉर्न सुद्धा आहे. हे त्याचं उत्तर. सर, पाटणकर सर, आपल्याला एक आपले वाचक हे प्रेक्षक आहेत निलेश सातपुते, त्यांनी आपला एक मगाशी जो सिटी RT-PCR त्याच्या संदर्भात HRCT संदर्भात सिटी लेवल, सिटी व्हॅल्यू याविषयी त्यांनी प्रश्न विचारला आहे. नाही, ती सिटी व्हॅल्यू ही HRCTची नसेल, त्यांनी ती सिटी व्हॅल्यू ही RT-PCR टेस्ट बद्दल विचारलेलं आहे. नक्की त्यांना आपण काय सांगाल की सिटी व्हॅल्यू विषयी? नाही, सिटी व्हॅल्यू ही फक्त एक प्रमाण दाखवते की तुमची इन्फेक्टिव्हिटी किती आहे, ओके, किती प्रमाणात आहे. आता RT-PCRला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. RT-PCR निगेटिव्ह म्हणजे कोरोना नाही असंही म्हणता येत नाही. बद्दल मला एक मुद्दा ऍड हो करायचा हो आहे. हो. ही सिटी व्हॅल्यू म्हणजे सायकल थ्रेशोल्ड असं याला म्हणतात. ह्याचा स्कोर जितका कमी तितका तुमच्यात व्हायरल लोड जास्त, असं उलट आहे ते, उलट आहे. मानलं गेलं. म्हणजे HRCT मध्ये स्कोर जास्त तेवढं सिरियसनेस जास्त. HRCTच्या स्कोर बद्दल डॉक्टर जास्त चांगलं बोलू शकतील. ओके, मला हा जो RT-PCRचा सिटी व्हॅल्यू आहे ओके, त्याबद्दल मी बोलतोय. 24 हा आपल्याकडे सेट केलेला आहे. म्हणजे कमीत कमी जर का 24 आला तर तो पॉझिटिव्ह म्हणून मानला जाईल. बरोबर. पण आता महाराष्ट्र सरकारनं काहीतरी रिकमेंडेशन केलंय की तो 35 केला जावा. बरोबर. म्हणजे जितका जास्त तेवढा व्हायरल लोड कमी. मग तेच ना, इट इज द हे स्कोरिंग सिस्टीम आहे ती. त्याच्यामध्ये कितपत इन्फेक्टिव्हिटी राहते ती त्याच्यावरती स्कोरिंग सिस्टीम आहे. 35 त्यांनी 24 रिकमेंड केलं असं काहीतरी झालं. हां. तर मला याच्यामध्ये सर असं म्हणायचं आहे की आता वॅक्सिनेशन चालू आहे, सगळीकडे लवकरात लवकर वॅक्सिन करा हे सगळं सांगतात. बरं ठीक आहे, आपण समजू की 100% वॅक्सिनेशन झालं, आणि 100% नाही 80% तरी झालं वॅक्सिनेशन, आणि कोरोना आता नाममूर्त फक्त राहिलेला आहे कोरोनामूर्त. पण नवीन जन्माला आलेलं जे मूल आहे की ज्याला कोरोना हे माहितीच नाही आहे, त्याला वॅक्सिनेशन देणं गरजेचं आहे का? म्हणजे जे वॅक्सिनेशन प्रोग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये पोलिओ आलं, तुमचं लसीकरण आलं, 15-16 लसेस आल्या, तर त्याच्यामध्ये ह्या पिडियाट्रिक वॅक्सिनेशन प्रोग्राम ऑफ इंडियामध्ये तुम्ही इन्क्लूड करणार आहात का वॅक्सिन? हा एक मोठा प्रश्न आहे की तो करायचा का नाही करायचा. याचं उत्तर दुर्दैवानं कदाचित हो हेच असू शकतं. म्हणजे पोलिओचं आहे तसं तुम्हाला कोरोनाचं वॅक्सिन घ्यावं लागेल. अगदी. या ठिकाणी जी आपली चर्चा आहे हॅलो महाराष्ट्राच्या आपल्या या ठिकाणी चालू आहे कोरोनाविषयी, याविषयी अनेक प्रेक्षक आपले लाईव्ह आहेत. त्यांना आम्ही आवाहन करतो की आपण डॉक्टर प्रसन्न पाटणकर आणि प्राध्यापक शिवदे सर आपल्यासोबत आहेत. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता, त्याची उत्तरं आपल्याला दोन्ही तज्ज्ञ आपल्याला देतील. अशा पद्धतीनं ही चर्चा आपली चालू आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत आता एक मीडियाविषयी विचारायचं. ज्या आत्ता सध्या वर्षभरात आपण ज्या मीडियामधल्या बातम्या बघतोय त्या बातम्या दाखवल्याबद्दल यामध्ये आपण समाधानी आहात का? पहिली गोष्ट म्हणजे बघा की शेवटी मीडिया आहे, मीडिया त्यांच्याप्रमाणे न्यूज वगैरे दाखवणार, ते बरंच त्याच्यावरती मी ॲज अ डॉक्टर म्हणून सांगतो बऱ्याच लोकांना त्याच्यावरती सायकोलॉजिकल इफेक्ट झाला. सायकॅट्रिक डॉक्टरांकडे
वेळ जाण्याची म्हणजे वेळ आली की त्या सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्या अशी वेळ आली. काही ठिकाणी असंही ऐकण्यात आलं की तुम्हाला कोरोनापासून बरं व्हायचं असेल तर मीडिया बघू नका, तुम्ही आरामशीर बरे व्हाल. स्वतः बंद ठेवलं होतं, 2 महिने टीव्ही मी बंद काही ठेवला होता. लोकांनी 3-3 महिने टीव्ही बंद ठेवलेले आहे, तुम्ही कोरोनामुक्त व्हाल. नाही, खरी गोष्ट आहे की दररोज कोरोनाच्या इथपर्यंत बातम्या बघत दिसत हो. होत्या.